महाराष्ट्रात प्रचंड हाहाकार उडणार। महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात वाईट दिवस ठरणार ही तारीख। आता थेट जमीन जळणार। 12 कोटी लोकांची झोप उडवणारी एक बातमी समोर आली। एक बातमी जी हवामानाच्या संदर्भात आहे, जिने अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडवली आहे। कारण की ही बातमी कमी पाऊस किंवा जास्त पावसाची नसून याच्यामध्ये एक असा तिसराच धोकादायक इशारा आहे की ज्याने थेट सगळं बंद करण्याचा निर्णय आता घेण्यात येणार। होय, एक असा काळा दिवस जाहीर करण्यात आलाय। एक अशी तारीख सांगण्यात आली जी महाराष्ट्रासाठी सगळ्यात घातक ठरणार। ज्या दिवशी 150 वर्षात आलं नव्हतं इतकं भयानक संकट येणार। खरं तर ही कुठली माहिती, ही अफवा नाहीये किंवा हवेतल्या गप्पा नाहीयेत, कारण की निसर्गाने एक भयानक संकेत दिलाय। तुम्हाला माहिती असेल, नाशिकमध्ये जिथे कधीच भूकंप झाला नव्हता तिथे गेल्या 72 तासात 3 ते 4 वेळा नाशिकमध्ये अचानक भूकंप झालाय। बातम्या टीव्हीला आल्या होत्या, पण लोकांना वाटलं हे होऊ शकतं। पण काही दिवसापूर्वी विदर्भामध्ये देखील अशाच हालचाली घडून आल्या होत्या। बातम्यांमध्ये अजूनही हे सुरू आहे। लोकांना वाटलं भूकंप फक्त तेवढ्यापुरता मर्यादित राहिला आहे, पण आज पहाटे जेव्हा महाराष्ट्राच्या अगदी शेजारी असणाऱ्या अरबी समुद्रामध्ये एक विचित्र हालचाल घडली, एक घटना घडली। ती घटना कुठल्याही कमी दाबाचा पट्टा किंवा चक्रीवादळ नसून तो एक असा वेगळाच इशारा होता की ज्याने अख्खा देश पहाटेच हादरलाय। पण त्यानंतर काही मिनिटातच दुसरी हालचाल बंगालच्या उपसागरात त्यापेक्षा मोठ्या तीव्रतेने घडली। आता अचानक नाशिकमध्ये सलग 72 तासात भूकंप होणं, विदर्भातले भूकंपाचे धक्के असतील, उत्तर भारतातले भूकंपाचे धक्के, आणि अचानक अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात झालेली परिस्थिती, आणि अचानक पाऊस थांबणं, ऊन पडणं। खरं तर ही संशयाची पहिली अक्षरशः ही होती। पण हवामान खात्यानं लगेच धोक्याचा इशारा दिला होता, पण लोकांना भारताच्या हवामान खात्यावर आता भरोसा राहिलेला नाहीये। पण जेव्हा जागतिक हवामान विभागाने एक सॅटेलाइट फोटो थेट मोदीजींना पाठवला, ज्यामध्ये अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि भारताचा पूर्ण नकाशा होता, एक विचित्र संकट देशाच्या दिशेने येताना त्या फोटोत दिसले, आणि ज्यामुळे अक्षरशः दिल्ली हादरली, आणि ज्यामुळे सगळ्या राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या मीटिंग सुरू झाल्या। खरं तर हा धोका संपूर्ण देशाला जरी असला तरी त्याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसणार। कारण की हा धोका कमी पावसाचा किंवा जास्त पावसाचा नाहीये, तर हा एक असा तिसरा धोका आहे की जो याआधी कधीच आला नव्हता, आणि जो एका तारखेला महाराष्ट्रावर आता येणार आहे। त्या तारखेला सगळं बदलणार। खरं तर निसर्गात प्रत्येक बदल हळूहळू होतो, कारण की काय होतं की एका समुद्रात काहीतरी घडतं, मग दुसऱ्या समुद्रात काहीतरी घडतं, अचानक कुठेतरी भूकंपाचे हादरे बसतात। पण ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती फार विचित्र आहे, कारण की हवामान संघटनेनं थेट अवकाशातून सॅटेलाइटद्वारे फोटो काढून ही घटना जेव्हा पुराव्यासहित पाठवली, तेव्हा ही गोष्ट कुणीच हलक्यात घेतली नाही। त्यामुळे अक्षरशः मंत्रिमंडळानं तो निर्णय घेतलाय। एक तारीख जाहीर करण्यात आली, त्या तारखेला आता होतंय सगळं बंद। आता ज्या लोकांची मुलं मुली शाळेत जातात, कॉलेजला जातात, किंवा जी लोक कामानिमित्त बाहेर पडतात, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा नियम आहे। सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी एक मोठा निर्णय झालाय, एक तारीख निश्चित केली। मग कोणत्या भागात कुठे कुठे शाळा कॉलेजेस सुरू राहणार की बंद राहणार, नेमकं कुठल्या भागामध्ये कुठे काय चालू आणि काय बंद राहणार, तुम्ही तुमच्या जिल्ह्यात कामाला जाण्यासाठी काय नियम आहेत, हे वेळापत्रक बघूनच बाहेर पडा। कारण की मुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी 5 महत्त्वाचे इशारे दिले आहेत, जे प्रत्येकाने आता पाळायलाच हवे। मग आता तुमच्या भागात नेमकं कधी काय बदलणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय सुरू, काय काय बंद, नेमकं ही तिसरी आपत्ती नेमकं काय आहे, याचा कोणत्या 22 जिल्ह्यांना सगळ्याधिक फटका बसणार, त्या सॅटेलाइटच्या इमेजमध्ये नेमकं काय समोर आलं की ज्यामुळे राज्यभर सगळं बंद करण्याची निर्णयाची तयारी सुरू झाली। चला समजून घेऊया ही संपूर्ण सविस्तर बातमी। महाराष्ट्रासाठी अत्यंत भयानक दिवस येतोय, कारण की महाराष्ट्रावर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा निसर्गाचा तडाखा बसणार आहे। तुम्ही पाहिलं असेल, गेल्या 4-5 दिवसापासून जो पाऊस सुरू होता, त्या भर पावसामध्ये नाशिकमध्ये जे आहे ते भूकंपाचे धक्के बसले। परिस्थिती तेवढ्यावरच थांबली नाही, अचानक अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये त्या विचित्र घटना घडल्या, आणि ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसलाय। खरं तर अनेक भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती, काही ठिकाणी घरात पाणी शिरलं होतं। पण आता एक वेगळं संकट जे समोर आले, त्याने अक्षरशः सगळ्या यंत्रणांची झोप उडाली। आता प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, कारण की राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये एक मोठं संकट आता येणार आहे। आता पहा, यातील एक
तीन संकट येत आहे. त्यातली पहिली मोठं जे संकट आहे ते पश्चिमेकडून म्हणजे अरबी समुद्राकडून येते. पहा, गेल्या 24 ते 48 तासात अरबी समुद्रामध्ये एक अचानक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे एक बाष्पयुक्त ढगांची एक अचानक भिंत तयार झाली आणि ज्यामुळे हवामान खात्याचे मागचे सगळे उच्चांक त्यानं मोडून काढलेत. एकाच वेळी प्रचंड ताकदीचे ढग किनारपट्टीच्या दिशेनं पुढे फेकले गेले. अरबी समुद्रात हवेचा दाब इतक्या वेगानं खाली गेलाय की ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगानं गोल गोल वारे फिरू लागलेत. अरबी समुद्रातून आलेला हा पहिला धक्का इतका तीव्र होता की याची परिस्थिती समजताच मंत्रालयामध्ये काल रात्रीच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि त्यानंतर पहिला निर्णय घेण्यात आला. ही पहिली चाहूल होती, त्यानंतर निर्णय घेण्यात आला. मग तुमच्या भागात नेमकं काय घडणार, कोणते भाग हाय अलर्टवर आहे, कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट तर कुठे येलो अलर्ट, याचं स्पष्टीकरण करण्यात आलं. आपत्कालीन जेव्हा बैठक सुरू होती की तेवढ्यात दुसरी धक्कादायक बातमी समोर आली आणि ज्याने शाळा, कॉलेज आणि कामावर जाणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मित्रांनो, मंत्रालयामध्ये ही चर्चा सुरू असताना दुसरं महाभयानक संकट पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरातून चालून आलं. काही जण म्हणतील की तिकडे काही झालं तर आपल्या भागाला काय फरक पडणार, पण नीट समजून घ्या. तिथल्या वातावरणातील ढगांची अत्यंत विचित्र आणि घातक रचना संशोधकांना उपग्रहाच्या चित्रात स्पष्ट दिसली. यावेळी बंगालच्या उपसागरात प्रचंड कमी दाबाचं क्षेत्र वेगानं तयार झाले आणि तिथून पावसाचे ढग थेट पूर्वेकडून विदर्भ तसेच मराठवाड्याच्या दिशेनं सरकू लागले. ही हवा इतक्या जोरात आपल्याकडे आली की जमिनीवरून तापलेली हवा आणि आकाशातील थंड वाफ एकमेकात धडकून एकाच वेळी विदर्भ, मराठवाड्यात प्रचंड विजाचा कडकडाट झाला आणि नाशिकमध्ये तर जमीनच फाटली. निसर्गाचे हे रौद्र रूप आणि दोन्ही समुद्रातील भयानक तांडव पाहून मुख्यमंत्र्यांनी मदत आणि बचाव यंत्रणेला थेट मैदानात उतरण्याचे आदेश दिले. पण अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दुहेरी घेरावानंतर खरी परिस्थिती तेव्हा निर्माण झाली जेव्हा अख्खा महाराष्ट्र बंद ठेवण्याचा विचार सुरू झाला. एक तिसरं महाभयानक वादळ येतंय थेट उत्तर भारतातून आणि याच तिसऱ्या कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्र ठप्प ठेवण्याची तयारी सुरू झाली. पुढं काय घडलं नीट ऐका, कारण की तुमच्या भागात कधी काय बंद आणि कधी काय चालू याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आता येऊया त्या संपूर्ण मोठ्या धोक्याकडे. ही तिसरी माहिती थेट महाराष्ट्राच्या उत्तरी भागातून येते. एक ती मान्सूनची द्रोणीय रेषा मध्ये वादळी वाऱ्याचा पट्टा थेट महाराष्ट्राच्या मधोमध येऊन धडकलाय. आता शांतपणे विचार करा. पश्चिमेकडून अरबी समुद्राचं बाष्प आणि पूर्वेकडून बंगालच्या उपसागराचा प्रचंड पाऊस आणि उत्तरेकडून आलेली अति थंड वाऱ्याची लाट, या तीनही बाजूने आकाशात एक भयंकर त्रिकोणी चक्रव्यूह तयार केलाय. आकाशात ढालेली ढगांची प्रचंड कोंडी या तिन्ही प्रवाहांनी दाबल्यामुळे ढगांचा एक महाविस्फोटक गोळा तयार झालाय जो हळूहळू महाराष्ट्राच्या भूमीवर कोसळायला सुरुवात झाली आणि हवामान तज्ज्ञांचा हा एक थरकाप उडवणारा इशारा समोर आला. या तिहेरी चक्रव्यूहामुळे आकाशात जमा झालेला हा प्रचंड पाऊस 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान एकाच वेळी कोसळला तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड हाहाकार उडेल जो गेल्या 150 वर्षात मानवानं कधी अनुभवला नसेल. या महाप्रलयाचा मुकाबला करण्यासाठी अखेर केंद्र शासनानं आंतरराष्ट्रीय हवामान उपग्रह आणि संशोधन केंद्राचा अहवाल समोर आणला आणि त्यानंतर तारीख निश्चित केली. ती तारीख आहे 21 ऑगस्ट. 21 ऑगस्ट हा दिवस नीट लक्षात ठेवा. 21 ऑगस्टच्या दिवशी महाराष्ट्रावर हा महाभयानक तडाखा बसण्याची शक्यता असून 21 ते 25 ऑगस्ट या संपूर्ण कालावधीत निसर्गाचा प्रकोप राज्याला भयानक रूप दाखवणार. या महासंकटातून जीव वाचवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिलेल्या आहे. आता यामध्ये अति भयानक पाऊस किंवा काही भूकंपाचे हादरे बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रेक्षकांनो, आतापर्यंत तुम्ही सॅटेलाइट रिपोर्ट आणि हवामान या तिहेरी संकटाबद्दल माहिती ऐकली, पण इथं एक गोष्ट तुम्हा सर्वांना स्पष्ट करणं गरजेचं. ही जी माहिती आपण संपूर्ण पाहिली हा हवामान खात्याचा एक अंदाज किंवा सॅटेलाइट डेटावरून वर्तवण्यात आलेली केवळ एक शक्यता आहे. हा 100% फिक्स असं होईलच असं नाही. निसर्गाचा खेळ अनपेक्षित असतो. कित्येकदा समुद्रात निर्माण होणारे हवेचे दाब, चक्राकार वाळे आणि जमिनीवरची परिस्थिती या सगळ्या गोष्टी बदलतात. त्यामुळे आमचा उद्देश तुमच्या मनात भीती किंवा घबराट पसरवणे अजिबात नसून तुम्हाला सतर्क आणि पूर्वतयारीत ठेवणे केवळ हा एक आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या काय सुरू आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.